हॅलो फ्रेंड, आज मी बनवत आहे गाजराचा हलवा. त्याच्यासाठी बघा मी जाड असे ना मांसल 4 गाजरं घेतले होते. त्यांना मी स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतले. आणखीन सुरीने आहे ना वरचे त्यांना असे तंतू तंतू धाग्या धाग्यासारखं असतं गाजरांना, ते सुरीने छान असं खरडवून काढलं, स्मूथ करून घेतले 4ही गाजरं. आणि नंतर मी ते छानपैकी बघा असे त्याचा किस केलं, किसून घेतले किसणीवरती. आणखीन आता मी गाजराचा हलवा बनवते. त्याच्यासाठी बघा मी कढईमध्ये तूप गरम व्हायला ठेवलं आहे. त्याच्यासाठी साजूक तूपच घ्यायचं. हे मी घेतलं आहे गोवर्धनचं साजूक तूप. 2 मोठे चमचे कढईत टाकले. तर आता आपलं तूप असं छानपैकी गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हा सगळा गाजराचा खीस छानपैकी परतून घेणार आहे. सगळा खीस मी टाकून घेते त्याच्यात आणि छानपैकी याला आहे ना 5 ते 10 मिनटं छानपैकी परतून घ्यायचे. आणि नंतर ह्याच्यामध्ये मी दूध, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट सगळं घालून असा मस्तपैकी गाजरचा हलवा करणार आहे. आता गाजरचा सीझन चालू झाला आहे. मार्केटमध्ये आता छानपैकी मस्त मुबलक प्रमाणात गाजरं मिळतात. थंडीच्या दिवसातूनच येतात. हा गाजराचा हलवा खूप पौष्टिक असतो लहान मुलांसाठी पण. तसंही गाजर असं खायला दिलं तर लहान मुलं गाजरं खात नाही. तर अशा प्रकारे हलवा वगैरे करून त्यांना खायला दिलं तर ते खातात. हे बघा ह्याचा कलर आता चेंज होतो आहे. थोडा थोडा ऑरेंज कलर, येल्लो ऑरेंज असा कलर यायला लागला आहे. ह्याला तुपामध्ये छानपैकी मी आता 10 मिनटं परतून घेणार आहे. एका बाजूला मी दूधही तापायला ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही, दुधातच ह्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे.